विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स मधला कुठलाही प्रश्न बघितला ना, ही भावना मनात येते, की हा प्रश्न केलाच पाहिजे, तो परीक्षेत येऊ शकतो. हे बरोबर आहे. हे अगदी बरोबर आहे, लक्षात घ्या. पण तो प्रश्न तुम्ही वर्षभरात अगोदर केलेला असेल, तर आता करायला घ्या. एकदा होईल रिवाइज पटकन, पण त्याची अजून एकदा फायनल रिव्हिजन करावी लागणार आहे. बरोबर आहे. पण सर हा प्रश्न मला करायचा आहे, हा येऊ शकतोय परीक्षेमध्ये. मी कधीच तो केलेला नाहीये. प्लीज एकदा एक्सप्लेन करा. मग असेच प्रश्न मी घेणार आहे. प्रश्न कोणता आहे बघा, मेयर्स रिलेशन आणि जास्तीत जास्त मुलांना हा प्रश्न अवघड वाटतो. पुस्तकात ना असं व्यवस्थित दिलेलं नाहीये. रिलेशन सोपं आहे हो. काय रिलेशन आहे, की सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू आर हे तुम्हाला माहिती आहे. सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू आर. पण आपल्याला आता याचं प्रूफ द्यायचंय. त्याचबरोबर एक पी-वाय-क्यू घ्यायचे लक्षात घ्या, की जो प्रश्न परीक्षेत आलेला आहे. प्लस न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत. आणि याचा अर्थ सीईटी साठी दी बेस्ट हा व्हिडिओ ठरणार आहे तुम्हाला. आपण तयारी करतोय बोर्डची. सीईटी साठी आपण पाया तयार करतोय हेही तुमच्या लक्षात आलंय. व्हिडिओ आवडतायत मग लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नकाच. बरं याच्या प्रूफ साठी मला काय करायचंय, की 1 मोल गॅस कन्सिडर करायचा आहे बघा. आयडियल गॅस कन्सिडर करायचा आहे 1 मोल. मग सिंपल आहे पहिलं वाक्य. 1 मोल ऑफ आयडियल गॅस कन्सिडर करायचा सिलेंडरमध्ये तो एन्क्लोज्ड आहे. इथे 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. मी सेम गॅसवर 2 एक्सपेरिमेंट करणार आहे म्हणूया आपण. त्यात मी काय फाइंड आउट करणार आहे? मग मला DQ फाइंड आउट करायचं आहे. ओके. पण पहिल्यांदा मी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहे. मला सांगा पिस्टन आहे. ओके. पिस्टन मूव्हच होत नाहीये. याचा अर्थ व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, पिस्टनचं एक्सपान्शन किंवा पिस्टनची मूव्हमेंट होत नाहीये याचा अर्थ वर्क डन 0. मग मॅथेमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा यू इक्वल्स टू किंवा डेल्टा ई म्हणा. फिजिक्समध्ये वेगळं आहे, केमिस्ट्रीमध्ये वेगळं आहे. आता काय चाललंय? फिजिक्स ना. केमिस्ट्री असतं लिहिलं असतं मी डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. इथं डेल्टा ई लिहिलं असतं क्यू मायनस डब्ल्यू. पण आता क्यूच्या ऐवजी डी क्यू लिहायचंय लक्षात घ्या. मग आता तुमच्या लक्षात आलं का बघा, पहिला हे सगळं लिहायचं म्हणजे न पाठ करता लिहायला जमलं पाहिजे, की आपण 1 मोल ऑफ आयडियल गॅस घेतलाय, एन्क्लोज्ड इन अ सिलिंडर बाय लाईट, फ्रिक्शनलेस आणि एअर टाइट पिस्टन. ओके. इथं विथ म्हणूया आपण. विथ लाईट, फ्रिक्शनलेस आणि एअर टाइट पिस्टन आहे त्याच्यामध्ये बघा. पीव्हीटी म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ऑफ द गॅस. पीव्हीटी म्हणजे काय सांगा? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ऑफ द गॅस. गॅस इज हीटेड सो दॅट इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस बाय डीटी. आता हे डीटी म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज आहे. पण मी काय बोललो होतो? सुरुवातीला व्हॉल्यूम कॉन्स्टंट कन्सिडर करूया. बट द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ जी काय तुम्ही हीट सप्लाय करताय ना म्हणूया आपण, ठीक आहे हीट सप्लाय करताय. ही हीट सप्लाय करताय त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. आला का पहिला फॉर्म्युला तयार लक्षात घ्या. आणि ह्याची व्हॅल्यू असणार आहे सीव्ही इंटू डीटी. सीव्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या. मग आता पहिला फॉर्म्युला माझ्या लक्षात आलाय, की जी हीट सप्लाय केली दॅट इक्वल्स टू चेंज इन इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी म्हणूया आपण. मग एवढं पाठ करायची गरज नाहीये. गॅस आहे, सिलिंडरमध्ये एन्क्लोज आहे, सिलिंडरमध्ये पिस्टन आहे. वेटलेस, रिजिड, फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. बरोबर आहे? सुरुवातीला जी तुम्ही हीट सप्लाय करताय त्याच्यामुळं काय होतंय इंटरनल एनर्जी पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट असं अझ्युम केल्यामुळं वर्क डन 0. त्याच्यामुळे जी एनर्जी तुम्ही हीट इन्क्रीज करताय त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार आहे. चला इक्वेशन 1 झालं. आता मी काय करतोय पहिल्यांदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट कन्सिडर केलं. ऑन द अदर हँड इफ द गॅस इज हीटेड टू द सेम टेम्परेचर पण आता प्रेशर कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाहीये मग इथं वर्क डन येणार. म्हणजे जी हीट तुम्ही सप्लाय करताय त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी तर वाढेल पण त्याचबरोबर वर्क डन पण होणार. आणि याचा फॉर्म्युला आहे सीपीडीटी. हेच इथं लिहायचं आहे. अमाउंट ऑफ हीट सप्लाय टू द गॅस इज युज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी as well as move piston backward to allow expansion. ओके. समजून घ्या वर्क डनचा फॉर्म्युला पी डेल्टा व्ही हा मी इथं पुट करू शकतो, करावा लागेल. ओके. चला मग DQ2 ची व्हॅल्यू आली सीपीडीटी. मी व्हॅल्यू पुट करतोय. त्याची ही व्हॅल्यू आहे सीपीडीटी. डी ची व्हॅल्यू सीव्हीडीटी. वर्क डन ची व्हॅल्यू पी डेल्टा व्ही. हे प्लस इकडे आणा काय होतील मायनस दोघातून डीटी कॉमन काढा. म्हणजे सीपी मायनस सीव्ही कॉमन काढलंय तुम्ही डीटी दॅट इक्वल्स टू पी डेल्टा व्ही. पण थांबा ना. तुम्हाला माहिती आहे की पीव्ही इक्वल्स टू कोण रे? एनआरटी. मग पी डेल्टा व्ही इक्वल्स टू काय येणार सांगा बघू. ओके. डीटी येणार लक्षात घ्या. पण थांबा, थांबा, थांबा. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट.
1 मोल आहे. ओके. त्यामुळे N ची व्हॅल्यू 1 येणार आहे. R तसंच ठेवा आणि इथं dt लिहा. मग त्या P डेल्टा V ची व्हॅल्यू R dt पुट करा. dt ला dt कॅन्सल करा. मेयर्स रिलेशन प्रूव्ह झालेलं आहे. लक्षात ठेवलं. सुरुवातीला कॉन्स्टंट व्हॉल्यूम DE ची व्हॅल्यू CV dt. पुन्हा कॉन्स्टंट जेव्हा प्रेशर असतं ना, तेव्हा जी dQ2 ची जी व्हॅल्यू आहे, तुम्ही हीट जी सप्लाय करताय, त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी पण इन्क्रीज होणार, DE होणार. त्याचबरोबर वर्क डन पण होणार, DW होणार. DW ची व्हॅल्यू P डेल्टा V, DE ची व्हॅल्यू CV इंटू DT प्लस मायनस. ओके. आलं का लक्षात? मग सोडवू आता हे मगाचच प्रूफचाच पार्ट आहे. मी जो इथं लिहिला ना मगाशी, तोच इथं दिलाय. मग आता व्हिडिओ पॉज करा. बोर्डच्या तयारीसाठी मेयर्स रिलेशन आलेला आहे. रिपीट होऊ शकतं लक्षात घ्या. मग आपलं टायटलच काय होतं व्हिडिओचं, की प्रत्येक प्रश्न इम्पोर्टंट वाटतोय आणि तसंच आहे बाळांनो. सगळे क्वेशन्स इम्पोर्टंट आहेत. पण आपल्याला होईल तेवढंच आपण करणार आहे. शेवटच्या दिवशी रिव्हिजन तर करायची आहे ना. रिव्हिजन सुद्धा करायची आहे आपल्याला हे लक्षात घ्या. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. हे पेज तुम्ही वाचा व्हिडिओ पॉज करून. मला पुढचं हे घ्यायचं आहे लक्षात घ्या. CP equals to MO into SP, CV equals to MO into SV, where MO is the molar mass आणि SP आणि SV प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहेत. मग मगाच्या कुठल्या होत्या? मोलार स्पेसिफिक हीट होते म्हणून. बरोबर आहे ना? सांगा बघू लक्षात घ्या. मग CP च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करा. CV ची व्हॅल्यू पुट करा. दॅट इक्वल्स टू R अपॉन J. J म्हणजे मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ हीट. MO ने इकडे डिव्हाइड करा. तुम्हाला हा पण फॉर्म्युला गरजेचा आहे. आणि गॅमा हा एक रेशो आहे दॅट इक्वल्स टू CP अपॉन CV. आलं का ध्यानात तुमच्या? मग इथं तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. एक सिंपल न्यूमेरिकल बघा. डिफरन्स बिटवीन टू मोलार स्पेसिफिक. मोलार म्हणलं की CP/CV. नुसतं प्रिन्सिपल म्हणलं की SV आणि SP लक्षात घ्या. ओके. बरं आता इथं CP मायनस CV ची व्हॅल्यू 8000 दिलेली आहे आणि त्यांचा रेशो गॅमाची व्हॅल्यू 1.65 दिले. अरे जेव्हा गॅमाची व्हॅल्यू दिली ना बाळांनो, मग CP ची व्हॅल्यू मिळते. गॅमाला CV न मल्टिप्लाय करा. गॅमा किती आहे? 1.65 आणि इथं ना CV. मग CV ची व्हॅल्यू पुट करा. CP ची व्हॅल्यू पुट करा. 1.65 CV मायनस CV दॅट इक्वल्स टू 8000. 1.65 मधनं CV गेलं 1 CV गेलं की 0.65. त्या 0.65 ने तिकडे डिव्हाइड करा. आलं का लक्षात? तुम्हाला आन्सर मिळणार आहे. आणि CV ची व्हॅल्यू मिळाली. ओके. मायनसचं प्लस होणार ना? मग CV ची व्हॅल्यू मिळाली की CP ची व्हॅल्यू काढता येईल ना? मग चला देऊ का हे न्यूमेरिकल ॲज अ होमवर्क तुम्हाला? तुम्हीच करणार आहात. मग आता मला काय सांगायचंय नीट लक्ष द्या. तुम्ही मला एक सांगा रे. मला सांगा. काय कुठली गोष्ट मला तुमच्याकडून हवी आहे ते मी तुम्हाला सांगतो. मला ही गोष्ट हवी आहे. ओके. वाचा काय लिहिलंय? DE by DT that equals to CV. पहिला फॉर्म्युला. ओके. CP इक्वल्स टू R प्लस CV दुसरा फॉर्म्युला. ओके. मी काय बोललो तुम्हाला? मला PYQs घ्यायचे आहेत. चला 2 फॉर्म्युला नोट डाउन करून ठेवा. जर मला E माहिती असेल आणि त्याचं मी जर डेरिव्हेटिव्ह काढलं d/dt विथ रिस्पेक्ट टू T, तर मला CV मिळेल. CV ची जी व्हॅल्यू येईल त्याच्यात मी जर R ॲड केलं तर मी CP मिळेल. मग CP ला जर मी CV न डिव्हाईड केलं तर मला काय मिळेल? गॅमा. मग आता मी होमवर्क देतोय तुम्हाला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचं स्टेटमेंट करा आणि त्याच्यानंतर मी जे सांगतोय ते पॉइंट्स आता घ्या. हे पॉइंट्स मोनो ॲटॉमिक गॅससाठी 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात. तर E ची व्हॅल्यू जेवढ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ना, मग E ची व्हॅल्यू 3/2 आले का बघा. NaKB इंटू टी. मग जर मला E ची व्हॅल्यू माहित असेल 3/2 NaKB इंटू टी, काढा की डेरिव्हेटिव्ह डी बाय विथ रिस्पेक्ट टू टी आहे. म्हणजे हे कॉन्स्टंट आहे. मग जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 तसं या टीचं डेरिव्हेटिव्ह पण 1 येणार आणि मला 3/2 R मिळालं. का? याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नाही माझ्या अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे. 10 मिनिटं वेळ काढून तरी बघा. 10-15 मिनिटं तरी सुरुवातीची बघा. तिथं आम्ही प्रूव्ह केलंय. Na इंटू केबीची व्हॅल्यू काय असते सांगा? R. हे लक्षात घ्या. Na इंटू केबीची कारण R ला Na न डिव्हाईड केलं की बोल्ट्झमन कॉन्स्टंट मिळतो. मग या दोघांचा प्रोडक्ट R येणार ना. चला ही व्हॅल्यू मला मिळाली CVची. मग आता CPची व्हॅल्यू कशी काढायची? जी CVची व्हॅल्यू आहे त्यात पुन्हा R ॲड करा. म्हणजे 3R/2 मध्ये R/1 जर मी ॲड केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मला 5/2 R मिळेल. ओके. गॅमा कसा काढणार तुम्ही? CP अपॉन CV. मग CP ची व्हॅल्यू किती होती रे? 5/2 R. याची व्हॅल्यू किती आहे? 3/2 R.
2 ला 2, R ला R कॅन्सल, 5/3 आलं का? मग ही एम-सी-क्यू आहे. व्ही-एस-ए मध्ये हा प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या. गॅमाची व्हॅल्यू मोनो एटॉमिकसाठी 5 व्हॅल्यू असते टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम कोणासाठी? डायटॉमिकसाठी. आहे का? पण डायटॉमिकमध्ये जरा थांबा हां, घाई करू नका. इथं रिजिड आहे. आणि इकडं नॉन रिजिड आहे. नॉन रिजिडसाठी तर टोटल 7 डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतलं. बरोबर आहे ना? मग मला सांगा डोकं वापरा. जी तुमची पहिली ची व्हॅल्यू येते की नाही, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. सांगा बघू Na इंटू केबी म्हणजे कोण? R. टीचं डेरिव्हेटिव्ह किती? 1. मग 5/2 R आले का बघा. जी सीव्हीची व्हॅल्यू येईल डेरिव्हेटिव्ह काढून त्यात R ॲड करा. सीपीची व्हॅल्यू 5/2 मध्ये 1 ॲड करा. 7/2 आले का बघा. मग गॅमाची व्हॅल्यू 7/5 येणार. तर बाकीचं R काय होणार आहे? कॅन्सल. नॉन नॉन रिजिडला ऑलरेडी 7/2 आहे. तर पुन्हा R ॲड केलं की ते 9/2 होईल. आहे का? 9/2 आणि रेशो घेतल्यावर 9/7. मग आता पॉली एटॉमिक असेल, तर हे असं येईल एवढं. करा की होमवर्क. करा होमवर्क. 10 मिनिटात मेयर्स रिलेशन झालेलं आहे. मी तुम्हाला सांगू का? अगदी तुमच्या मनापासून धन्यवाद म्हणू वाटतात मला, की तुम्ही एवढ्या उशिरा बघताय माझा व्हिडिओ आणि मी पण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला CP-CV चे रिलेशन यावं. प्रूव्ह दॅटला आलं तरी तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर न्यूमेरिकल आलं तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. पण एक मोठी रिक्वेस्ट करतोय. याच्या अगोदरच्या व्हिडिओची रिक्वेस्ट केली होती तीच. आता तुम्हाला वाटेल लाइक, शेअर, सबस्क्राईब करा म्हणेल. तर मी अगोदर म्हणलं असेल ते तर जाऊ दे. रिक्वेस्ट काय? टॉपर प्रमाणे अभ्यास करा. लिखाणाची प्रॅक्टिस करा. मला वाटतं हे असं एकदा व्हिडिओज बनवला पाहिजे. हां, करेक्ट वे ऑफ स्टडी फिजिक्स म्हणूया आपण. हे मला सांगायचं लिहून काढा, प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.